आई मला सांगत होती की मी माझ्या मुलीला सगळं देते मॅम, तिला अगदी हातात ताट तयार करून दिलं जातं जेवणासाठी, तिचं सगळं म्हणजे कपड्याच्या घड्या, इस्त्रीचे कपडे, तिला गाडीमध्ये पेट्रोल भरून सुद्धा आणून दिलं जातं की पेट्रोल पंपावर तिचा वेळ वाया जायला नको. अरे बाप. का? कारण माझ्या मुलीनी 12वी मध्ये चांगले मार्क्स घ्यावेत आणि ती डॉक्टर बनावी, आणि तिला एकच आमचं एक्सपेक्टेशन आहे की तिने अभ्यास करावा, राईट? पण ती तेही करत नाही. आता त्यांचं असं म्हणणं होतं की माझं कुठे चुकतंय सांगा, आणि तुम्ही तिला समजून सांगा की आई वडील एवढं तुझ्यासाठी करतायत तर तू अभ्यास कर. मी म्हटलं सगळ्यात आधी तुमचं चुकतंय. ज्या मुलीला शारीरिक कष्टच माहिती नाहीयेत काय आहे, तुम्ही सगळं तिला आयता आणून दिले, कष्ट करणं काय असतं हे तिला माहितीच नाही, ती कशी काय मेंटल एफर्ट्स घेईल, राईट? जिला स्वतःच्या कपड्यांची रेस्पॉन्सिबिलिटी घेता येत नाही, ज्या मुलीला स्वतःच्या पोटाची रेस्पॉन्सिबिलिटी घेता येत नाही कारण तुम्ही तिला ताट आयतं आणून देताय, ती तिच्या करिअरची रेस्पॉन्सिबिलिटी का घेईल? तिच्या मनामध्ये बॅक ऑफ माइंड मध्ये हे कुठेतरी असणारच आहे की बाबा आई वडील सगळं करतात तर माझं करिअर इथे आणून देतील किंवा ते सेट करून देतील. लहान मुलांना जास्त लाडवणं किंवा अतिप्रेम करणं, लाडवून ठेवणं हे बरोबर आहे? जिथे मुलांना प्रेम करतोय तिथे शिस्त लावणं पण इम्पॉर्टंट. आजकाल खूप झालंय की युरोपियन कल्चरमध्ये की मुलांना मारलं नाही पाहिजे, मुलांना हे नाही केलं पाहिजे, पण ते इंडियन कल्चर नाहीच आहे. इंडियन कल्चर हे मुलांना गुरुकुल पद्धतीमध्ये बघ कधी कसं होतं, शिस्त लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बिना